आता मी मुळा घेतलाय. आता या मुळ्यामध्ये आपण एका चाळणीत घेतलाय मुळा आणि या मुळ्याला आपण असं छानपैकी थोडं मीठ घेऊन चुरून घ्यायचा हा मुळा. मुळा असा चुरून घेतला की त्यातलं ते कडवट पाणी असतं, तुरट पाणी, ते निघून जातं धुतल्यावरती. असा मुळा हा छानपैकी हा असा मुळा बघा असा हा नरम पडलाय मीठ टाकल्यामुळे. याच्यासाठी आपण एका ताटामध्ये घेऊन चांगलं आता ह्याचं असं पाणी यायला पाहिजे मुळ्यामधून छानपैकी, तुरटपणा निघून जातो मुळ्याचा. आता हा मुळा मी चांगला असा हे पिळून घेतलंय. त्यातलं धुवून चांगला पिळून घेतल्यानंतर आपण आता हा कांदा आणि मिरची फोडणीला त्यात कढई घेतली. कढई गॅस लावून त्यात आपण तेल घातलंय. तेल तुम्हाला आवडीनुसार किती कमी जास्त घालायचं. तर पहिले आपण हा कांदा घातलोय. कांदा आणि मिरची घातली. हे चांगलं कांदा मिरची चांगली गुलाबी रंगावरती भाजून आली. त्यात आपण हा आता मुळा टाकून घेऊया भाजी तेलामध्ये. चवीनुसार थोडं मीठ टाकूया आपण. मिठाने आपण तोडून घेतल्यामुळे थोडं मीठ थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. गॅस बारीक करून बारीक केलं. आता मुळा हलवून द्यायचा चांगला. त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. थोडं 5-10 मिनिटं वाफ द्यायची. ती मुळ्याची भाजी आपण थोडी हलवून घेऊया. परतून घेऊया चांगली. थोडं एक आणखी 5 मिनिटं शिजायला जरा वेळ लागतो. तर थोडं झाकून ठेवून आता ही मुळ्याची भाजी आपली तयार झाली आहे. आता याच्यात आपण ते ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं ते टाकून घ्यायचं भाजीमध्ये. 2 मिनिटं 1 मिनिटं असं थोडी भाजी परतून घ्यायची. मुळ्याची भाजी छान लागते, पौष्टिक असते मुळ्याची भाजी पोटाला.
आता हे मी बाउलमध्ये काढून घेते भाजी. गॅस बंद करते आणि ह्याची मी भाजी काढून घेतली. मुळ्याची भाजी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.